छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? ऑप्शन आहेत अहमदनगर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड. या प्रश्नाचे आन्सर आहे औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन आहे गोदावरी, खाम, तापी, भीमा. या प्रश्नाचे आन्सर आहे खाम. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या विभागात येतो? पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद किंवा मराठवाडा पण त्याला म्हणतो. या प्रश्नाचे आन्सर आहे औरंगाबाद. त्यानंतर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत पंचायत राज, महानगरपालिका, संसद, न्यायपालिका. या प्रश्नाचं उत्तर आहे महानगरपालिका. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? या प्रश्नाचे पर्याय आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती? ऑप्शन आहेत पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 1 मे, 17 सप्टेंबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. या प्रश्नाचं उत्तर आहे 17 सप्टेंबर. त्यानंतर अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहेत जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीड. या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण प्रकल्प कोणता? उजनी, जायकवाडी, कोयना, भीमा. या प्रश्नाचं उत्तर आहे कोयना. भारतीय संविधान कधी लागू झाले? ऑप्शन आहेत 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949 आणि 1 मे 1960. या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950. लागू झाले असेल तर 26 जानेवारी 1950 आणि अस्तित्वात आले म्हणले तर 26 नोव्हेंबर 1949. भारताचे पहिले राष्ट्रपती कोणते होते? ऑप्शन आहेत राजेंद्र प्रसाद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे उत्तर आहे